निफाड तालुक्यात बिबट्याचा संचार आणि हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले होत असतानाच आता चिमुकल्यांवरही बिबटे हल्ले करतायत। मंगळवारी शिंगवे गावात अंगणात खेळणाऱ्या 4.5 वर्षीय दीपावली कोठे या मुलीवर बिबट्यानं हल्ला चढवला। रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला। बिबट्याच्या दहशतीचा विचार करता काहींनी लहानग्यांसाठी अंगणात लोखंडी जाळीचा वापर करून तटबंदी तयार करून त्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेतली आहे। करंजगावच्या भेडाळी रस्त्यावरील निलेश पावसे यांनी शेतात भाचा सुदर्शन याच्यासाठी लोखंडी जाळी आणि पत्र्याच्या मदतीनं 8x14 चौरस फूट आकाराची सुरक्षित जागा तयार करून घेतली आहे। या ठिकाणी सुदर्शन थांबतो आणि खेळतो। त्याच्यासाठी आजी जिजाबाई आणि आई जयश्री लक्ष ठेवतात। मुलांवरती फारसं संकट आहे, त्यामुळे मी माझ्या भाच्यासाठी बघा जाळी वगैरे बनवली, कारण शेतात आपण जे काम करतो त्यावेळी छोट्या मुलांवरती लक्ष देणं जरा दुर्मिळच मानावे लागेल। त्यामुळे जेणेकरून माझ्या भाच्याला जेणेकरून काही इजा नको, त्यामुळे मी असा प्रकार बनवलेला आहे। बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतीसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या मजुरांची संख्या कमी होत चालली आहे। परिणामी दैनंदिन शेतीच्या कामावर विपरीत परिणाम झालाय। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं गस्त वाढवली असून 5 पिंजरे लावले आहेत, मात्र अद्याप बिबट्या जाळ्यात सापडलेला नाही। बिबट्या पिंजऱ्यात अडकत नाही, म्हणून आता मुलांसाठी पिंजरे बांधण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।